शासनाच्या अंत्योदय अन्न योजनेचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचण्याऐवजी तो धनदांडग्यांच्या पदरात पडत असल्याचा खळबळजनक आरोप करत मोहोर्ली येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर धडक दिली। भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकरजी पावडे यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार विवेक पांडे यांना निवेदन सादर करून ग्रामस्थांनी प्रशासकीय कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला। मोहोर्ली ग्रामपंचायतीकडून अंत्योदय योजनेसाठी नावे सुचवताना मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। नियमानुसार या योजनेत अपंग, दुर्धर आजार, कॅन्सर, सिकल सेल असलेले रुग्ण आणि विधवा महिलांना प्राधान्य मिळणे अपेक्षित आहे। मात्र प्रत्यक्षात या गरजूंची नावे डावलून गावातील मोठ्या शेतजमीनधारकांना आणि सधन व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जात असल्याचे समोर आले आहे। आंदोलक ग्रामस्थांनी मांडलेल्या व्यथेनुसार ज्या विधवा महिलांचे वार्षिक उत्पन्न केवळ 21,000 रुपये आहे त्यांनाही या योजनेतून बाहेर ठेवण्यात आले आहे। दुसरीकडे ज्यांच्याकडे मुबलक शेती आणि उत्पन्नाची साधने आहेत त्यांची नावे यादीतून कट न करता त्यांना शासनाचे धान्य मिळत आहे। हा गरिबांच्या हक्कावर घाला असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे। प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन। भाजपा नेते दिनकर पावडे यांनी नायब तहसीलदार विवेक पांडे यांच्याशी चर्चा करताना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील असा इशारा त्यांनी दिला। नायब तहसीलदार पांडे यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत तात्काळ चौकशी करून अपात्र व्यक्तींची नावे वगळण्याचे आश्वासन दिले आहे। ज्या लोकांनी ग्रामसभेत पाठवलं आज ते लोक आले त्याच्यात मला खरोखर काही 2-4 मलाही वाटलं की ग्रामसभेने बरोबर पाठवलं असतं। मला खरोखर 1-2 गरीब लोक दिसले हां बघा साहेब आमचे याच्यात कमी करायला पाठवले, तुम्ही गावात येऊन चेक करा। 10-10 एकरवाल्याला अजून त्याचे नाव नाही ग्रामसभेत काम झालं का बरोबर? माझी अपेक्षा काय होती, तुम्ही जर आले माझ्यापर्यंत तर मी तुमच्या गावाकडून सर्वांनी पुढं कोणतरी येऊन 10 एकरवाल्यांना पहिले त्याग करायचा का माझं कमी करा पण ह्या बाईला घ्या असं केलं का कोणतरी? माझ्याकडे जी यादी आली मी काय केलं, आता ग्रामसभेने यादी दिली तरी मला डाऊट आला, मी काय केली ते प्रसिद्ध केली ग्रामपंचायतीत किंवा हे यादी आहे ग्रामसभेने सांगितलं काही नाव डिलीट करा। तरी याच्याबद्दल कोणाला काही म्हणायचं असेल तर आज 26 तारखेला माझ्यासमोर सुनावणीसाठी यावं पुराव्यासह। आज लोक आले ते गरीब लोक आहेत त्यांना फक्त मला भेटून तोंडी सांगायला लागले तुम्ही काम करा, तर मी सांगितलं त्यांना की तुम्ही काम करा। त्यांना कागद पारदर्शक काम होतं ते म्हणे आम्ही अर्जनिसाकडून लिहून घेतो, म्हणून मला अर्जनिसाचा फॉर्मॅट नाही पाहिजे आणि तो अननेसरी 50-50 100-100 रुपये घेत। त्याच्यापेक्षा तुमची जी परिस्थिती आहे तुम्ही ज्या शब्दात होईल तुमच्या गावाचं कोणी तुम्ही म्हणायचं असं आहे मी गरीब माझं टिकाचं घर आहे, माझं काही शेती नाही, मी हे काम करतो हे लिहा आणि तलाट्याच्या उत्पन्नाचा अहवाल जोडून द्या। मी 2 तारीख दिली कारण एखाद्याचं नाव जर कमी केलं ना मी आता तर मला 1 वर्ष 2 वर्ष टाकता येईल याची गॅरंटी नाही, कारण तो कुठ्याचा पुन्हा प्रश्न जसं मी एक नाव कमी करत तसं एक नाव फक्त ॲड होऊन जाईल। आज रोजी दिनांक 26/12/2025 रोजी आम्ही तहसील कार्यालयात आलो, कारण की बरेचसे वंचित आहे इथं ज्या लोकांना अनाज मिळत नाही। आम्ही तहसीलदाराला भेटलो, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की बा 100 आम्ही कमी करू आणि 50 लोकांना आम्ही अनाज देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यांनी आम्हाला 3 तारीख दिली आहे का 3 तारखेला यावं आणि 3 तारखेला आणि या लोकांना गरजू लोकांना अनाज आम्ही चालू करून देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं।